जर का तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्हाला संख्यांचे प्रकार आलेच पाहिजे. संख्यांच्या प्रकारामध्ये तुम्हाला मूळ संख्या माहित पाहिजे, मूळ संख्येचे प्रकार सुद्धा माहित पाहिजे. जसं की जोडमूळ संख्या, समूळ संख्या, ज्याला आपण सापेक्ष मूळ संख्या सुद्धा म्हणत असतो. त्याच्यानंतर आपल्याला वर्ग संख्या, आयत संख्या, पंचकोनी संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या म्हणजे चौकोनी संख्या, ह्या सगळ्या संख्या आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. हा प्रश्न त्याच्याशीच रिलेटेड आहे. 6, 36, 66 आणि 136 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? संख्या जर का तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर तुम्हाला फॉर्म्युला सुद्धा माहित पाहिजे. परंतु फॉर्म्युला बाजूला ठेवून मी तुम्हाला काही संख्या कशा ओळखायच्या तेच सांगत आहोत. या ठिकाणी बघा, या ठिकाणी सर्वप्रथम आपण जाऊ चौरस संख्यामध्ये. कोणतीही संख्या घेतली, एक घेतली तर त्या एकचा स्क्वेअर केला की ती झाली चौरस संख्या. 2 घेतली तर 2चा स्क्वेअर केला तर ती झाली चौरस संख्या. अशा करून चौरस संख्या तुमच्या पाठच असतात 30 पर्यंत. त्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो की 3चा वर्ग काय येतो, 9 येतो. म्हणजेच तुम्हाला 10 पर्यंत तर माहीतच आहे. 11 पासून तुम्हाला पाठ करणं गरजेचे आहे. तर त्या ठिकाणी आपण सरळ सरळ 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, 14चा वर्ग 196, 15चा वर्ग 225, ह्या वर्गसंख्या आहेत. ह्या वर्गसंख्या माहित पाहिजे, ज्याला आपण चौरस संख्या म्हणतो. SQUARE स्क्वेअर नंबर, यालाच आपण वर्गसंख्या म्हणतो आणि त्यालाच आपण ह्या चौरस संख्या म्हणत असतो. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, चौरस संख्या. आता तुम्हाला एक ट्रिक सांगतो. आता आपल्या जनरली पाठच असते 20 पर्यंतच्या स्क्वेअर, म्हणजेच 16चा वर्ग, 17चा वर्ग, 18चा वर्ग, 19चा वर्ग आणि 20चा वर्ग इथपर्यंत आपले पाठ असते. 16चा वर्ग होतो 256, 17चा वर्ग होतो 289, 18चा वर्ग 324, 19चा वर्ग 361 आणि 20चा वर्ग 400. आपल्याला पाठ काय करावं लागतं तर 21 पासूनच्या संख्या 30 पर्यंतच्या पाठ करावं लागतं. याचं आन्सर तुम्हाला विदिन सम सेकंड मध्ये मी सांगतो, परंतु थोडंसं थेरॉटिकल तुम्ही लक्षात घ्या. चौरस संख्या म्हणजे काय, आयत संख्या म्हणजे काय, पंचकोनी संख्या कोणत्या असतात, त्रिकोणी संख्या कोणत्या असतात, मूळ संख्या कशा असतात, त्याच्यानंतर षटकोनी संख्या कशा असतात, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहोत. या ठिकाणी आता 21 पासून आपण जाऊ. 21 लिहायचे, त्याच्यानंतर या ठिकाणी 29 लिहायचे, नंतर 22, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि हे 29. 28 आणि काय म्हटलं मी, 29 आणि त्याच्यानंतर 30. आता 21चा वर्ग सगळ्यांना पाठ असतो. 21चा वर्ग काय आहे तर 441 आहे. 441 थेट आपण 29 कडे जायचं आणि या ठिकाणी 4 आणि 4 काय होते 8, 841 लिहायचे. त्याच्यानंतर 22चा वर्ग 484 असतो. आता जसे 4 + 4 8 घेतले तसे 1 न कमी करायचा, 4 + 3 म्हणजे 7 होते, 784 घ्यायचं 28चा वर्ग. त्याच्यानंतर 23चा वर्ग 529 आपल्या पाठच असते. तर या ठिकाणी 2 न प्लस करायचं तर या ठिकाणी होतो 729 झाला, 729. त्याच्यानंतर 24चा वर्ग जसं या ठिकाणी 576 येतो तसा 24चा फक्त 1 न वाढवायचा, तो 676 येतो. आणि 25चा वर्ग येतो 625. बघा, 21चा वर्ग 441 थेट आपण इकडे आलो 841, नंतर असं, नंतर हे असं आणि हे असं आणि हे पाठच करून टाकायचं. म्हणजे तुम्हाला स्क्वेअर पाठ झाले 30 पर्यंत. 30 पर्यंत पाठ झाले. 30 पर्यंत स्क्वेअर पाठ करणे गरजेचे आहे, कारण की या ठिकाणी 900 आहे. ठीक आहे. चौरस संख्या तर तुमच्या पाठ झाल्या. कोणती एक संख्या घेतली त्याला गुणिले 30 संख्या केली की चौरस संख्या मिळते. आता प्रश्न आहे आयत संख्या, पंचकोनी संख्या आणि त्रिकोणी संख्या, ह्या तिघांचा सुद्धा एक गट तयार होतो. तिघांचा म्हणजेच सर्व संख्याचे प्रकार तुम्हाला मी ऑलरेडी या ठिकाणी सांगतो. आता बघा, याचं उत्तर तुम्हाला माहितच आहे की बाबा त्रिकोणी संख्या आहे. सर्वप्रथम जाऊ आपण त्रिकोणी संख्या कशा तयार केल्या जातात. आता त्रिकोणी संख्या तयार करण्याचे वेगवेगळे हे असतात. तर या ठिकाणी 1 2 3 4 लिहून टाकायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 असं लिहिलं. आता काय करायचं माहिती आहे का, 1 2 3 4 आपण सगळेच्या सगळे लिहून घेतलं. आता सर्वप्रथम आपण लक्षात घेऊ की याच्यामध्ये आयत संख्या कोणती आहे. आयत संख्या या दोहोंचा गुणाकार म्हणजेच 2, ही झाली पहिली आयत संख्या. पहिली आयत संख्या आहे 2. नंतर या दोहोंचा गुणाकार म्हणजेच या ठिकाणी होते 6. या दोनचा गुणाकार 2, याचा काय झाला 6, याचे काय आहे 12,
याचे काय आहे 20, 6 पंचे किती होते 30, 6 7 किती होते 42, 7 8 किती होते 56, 9 8 किती होते 72, हे 90, हे 110, हे असं करत करत त्या सर्व काय झाल्या तर काय झाल्या आयत संख्या झाल्या. आयत संख्या, आयत संख्या. आता ह्या आयत संख्येच्या निम्मे त्रिकोणी संख्या असते. म्हणजे याचे निम्मे काय येणार आहे 1. हे आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या वेगवेगळ्या पद्धतीने सांगता येतं, मात्र ही एक छोटीशी स्टाईल झाली सांगण्याची की बाबा याचा गुणाकार करा तर त्या सगळ्या आयत संख्या तुम्हाला सापडून जातात. त्याच्यानंतर त्रिकोणी संख्या 1, याच्या निम्मे किती 3, याच्या निम्मे किती 6, इथे 10, इथे किती 15, इथे किती 21, इथे किती 28, या ठिकाणी 36, या ठिकाणी 45, या ठिकाणी 55, अशा करत करत ह्या झाल्या सर्व त्रिकोणी संख्या. त्याच्यानंतर पंचकोनी संख्या कशा असतात. पंचकोनी संख्यासाठी स्पेशली तुम्हाला सांगतो कशा लक्षात घ्यायचे. पंचकोनी संख्या, पंचकोनी संख्याचा एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्याशी रिलेटेड तर तुम्हाला सांगतोच आणि स्पेशली सुद्धा सांगतो. 3n² मायनस n डिवायडेड बाय 2. 3n² मायनस n डिवायडेड बाय 2. म्हणजे जर का समजा आपण पहिली संख्या जर घेतली, म्हणजे हा फॉर्म्युला तर तुम्ही वापरा, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की कसं करायचं. फॉर्म्युला थोडासा बाजूला ठेवून देऊ. आता तुम्हाला पंचकोनी संख्या जर फाइंड आउट करायची असेल तर काय कसं करायचं. ठीक आहे. आता पंचकोनी संख्या जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर सर्वप्रथम 1 घ्यायचं. 1 पासून सुरुवात होते. n म्हणजे 1, n = 1. याच्या तिप्पट करायची. याच्या काय करायची तिप्पट. तिप्पट किती होते, याचे तिप्पट होते 3, पण 3 न घेता तिप्पट तर करायची, 3 न घेता त्याच्या मागचा घ्यायचा 2. तिप्पट म्हणजे 1 ची तिप्पट 3, परंतु घेताना काय घ्यायचा 2 घ्यायचा आणि डिवायडेड बाय 2 करायचा. म्हणजे पहिली संख्या तुम्हाला सापडते किती 1. 2 2 कटून गेले. आता दुसरं n म्हणजे 2 घेतला तर 2 ची तिप्पट किती होणार आहे, तिप्पट किती होणार आहे 2 ची तिप्पट होणार आहे 42, 6. 6 न घेता मात्र त्याच्या मागचा घ्यायचा 5 आणि भागिले पुन्हा 2 करायचं. 2 2 कटले, तिथं दुसरी संख्या झाली 5. पुन्हा आता 3 घ्यायचा. 3 घेतल्यानंतर 3 ची तिप्पट किती होते, 3 ची तिप्पट होते. तिप्पट हे लिहून देता, मात्र तुम्ही लक्षात घ्या, नाही लिहिलं तरी चालते. हे तिप्पट 3 3 किती होते 9, मात्र घेताना 8 घ्यायचा. 9च्या आधीचा 8 घ्यायचा. भागिले केव्हाही 2, बेग बे बेचूक 8 आणि 4 3 किती 12. 12 झाले. 4 घ्यायचा. 4 3 किती होते 12, मात्र 11 घ्यायचे भागिले 2. बेग बे बेदोनी 4 म्हणजे 11 2 किती 22, 12 22. त्याच्यानंतर घ्यायचं 5. 5 गुणिले काय होते 5 3 किती होते 15. तिप्पट म्हटलं ना मी, तिप्पट म्हणजे 3x. इथं मी तिप्पट म्हटलं. आता 5 3 15, परंतु घेताना 14 घ्यायचे भागिले 2. बेग बे बेसाती 14, 7 5 किती होते 35, म्हणजे 22 35. त्याच्यानंतर 6 घेतले. 6 गुणिले sin 3 18 होते, परंतु आपण 17 घेतले. तिप्पटच्या आधीचा 1. sin 3 18, परंतु 1 ने मागं तर इथं भागिले 2. बेग बे बेत्री 6, 17 3 किती 51. म्हणजे अशा ह्या संख्या पुढे पुढे जातात. कोणत्या पंचकोनी संख्या आहे 1 5 12 22 35 51. आता मी असं सांगतो की षटकोनी संख्या सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. इथं मी षटकोनी संख्या लिहितो. षटकोनी संख्या, षटकोनी संख्या आणि त्रिकोणी संख्या आणि आयत संख्या याचं इंटर रिलेशन आहे तिघांचं. आयत संख्या म्हणजे 1 2 3 4 5 6 7, सगळ्याचा बेस हाच आहे 1 2 3 4 5 6 7. याचा गुणाकार केला थेट आपण आयत संख्या लिहू शकतो. याचा गुणाकार करून भागिले 2 केलं तर ह्या संख्या सापडतात किंवा याच्या निम्मे ह्या सापडतात. आता षटकोनी संख्या कशा असतात. षटकोनी संख्या असतात बरोबर याच्या गॅप्स मधल्या, एक 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 सोडून. हे बघा षटकोनी संख्या कशा असतात. 1 लिहायचा, 3 सोडून द्यायचा, डायरेक्ट 6 घ्यायचा. नंतर 10 सोडून घ्यायचा, 15 लिहायचे. नंतर 21 सोडून द्यायचे, 28 लिहायचे. नंतर 36 सोडून द्यायचे, 45 लिहायचे. आहे की नाही. अशा ह्या षटकोनी संख्या असतात 1 6 15 28 45. म्हणजेच षटकोनी संख्या त्रिकोणी संख्याच असतात, फक्त एक सोडून एक सोडून एक त्रिकोणी संख्या म्हणजे षटकोनी संख्या. कळलं तुम्हाला. आयत संख्या माहित झाली, त्रिकोणी संख्या माहित झाल्या, षटकोनी संख्या माहित झाल्या आणि पंचकोनी संख्या सुद्धा माहित झाल्या. येस. आता या प्रश्नाचं उत्तर काय 6 36 66 136. 6 36, 6 या ठिकाणी आहे आणि 36 या ठिकाणी आहे. 6 36. नंतर मग या ठिकाणी इथे जर समजा आपण 12 गुणिले 13 केलं समजा फॉर एक्झाम्पल, तर या ठिकाणी 13 दोन्ही किती 26, 2 13 1 13 2 किती 15.
असं येतं 156. 156 म्हटलं तर याच्या निम्मे येतात किती? 66 यायला पाहिजे. 66 नाही, 13 दोन्ही याचा गुणाकार करूया आपण. 12 3 36, 3 12 1 12 3 किती? 15. आता याच्या निम्मे 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 यायला पाहिजे. तर याच्या निम्मे बरोबर 55 आले. येस हा नाही वाटते गुणाकार, हा गुणाकार होता. हा गुणाकार होता, म्हणून आपण या ठिकाणी तो गुणाकार आधी लिहू. 12 1 12, हातचा 1 12 1 12 किती? 13. याचे निम्मे बरोबर 66 होते. त्याच्यानंतर या दोनचा गुणाकार 156 होते आणि या ठिकाणी याच्यानंतर येतं 78 आणि या दोनचा गुणाकार 14 3 42 4 14 1 14 4 18 बरोबर या ठिकाणी 91 येते. अशा संख्या. मग या ठिकाणी आपण बघा 6 36 आणि ह्या 66, म्हणजेच ह्या काय? ह्या तर स्क्वेअर नंबर नाही आहे ना? नाही. ह्या आयत संख्या आहे का? अशा 2 6 म्हणजेच सगळ्या 2 6 याच्यातला सापडतो का? तर नाही. पंचकोनी संख्या आहे का? पंचकोनी संख्या कशा असतात हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्रिकोणी संख्येची गॅप्स एक ची गॅप्स सोडली म्हणजेच 1 6 15, हे बघा ह्या जे गोल दाखवतो की नाही मी, त्या षटकोनी संख्या आहे. ओके, षटकोनी संख्या तर ऑप्शन दिलंच नाही आहे, तरी जाऊ दे, त्याला सांगून दिलं. पंचकोनी संख्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे. 3n² - n/2 या फॉर्म्युल्यामध्ये बसणाऱ्या किंवा कुठला n म्हणजे 1 घेतला, 1 2 3 4 घेतो की नाही आपण, एकच्या पुढचा घ्यायचा, एकची तिप्पट करायची आणि मागचा घ्यायचा, एकची तिप्पट आणि मागचा घ्यायचा. ओके, अशा पद्धतीने त्या 1 5 12 22 35 ह्या संख्या निघत जातात. तर पंचकोनी संख्या आहे का? त्या नाही. 1 5 5 आहे का? नाही, 6 आहे. म्हणून पंचकोनी संख्या सुद्धा नाही. त्रिकोणी संख्या त्या आहेत, कारण ती 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91 अशा करत करत त्या संख्या पुढे जातात. सो दीज आर ऑल त्रिकोणी संख्या, म्हणजे ट्रायंग्युलर नंबर आहे त्या. ठीक आहे, कळलं तुम्हाला. मी तुम्हाला याच प्रश्नामध्ये कशाचं नॉलेज दिलं. तुम्हाला चौरस संख्या सांगितल्या, त्याच्यानंतर आयत संख्या सांगितल्या, पंचकोनी संख्या सुद्धा सांगितल्या, षटकोनी सुद्धा सांगितल्या आणि त्रिकोणी संख्या सुद्धा सांगितलेल्या. पुढे पुढे जात आपण सगळ्याचं नॉलेज आपण एक एक सेपरेटली घेत जाऊ. चला, एक प्रश्न मी तुम्हाला पूर्णतः समजून सांगितला. आता याच्याशी रिलेटेड आपल्याला 10 प्रश्न बघायचे. 23 31 41 137 या कोणत्या प्रकारच्या संख्या? चौरस संख्या तर नाहीच आहे त्या, कारण की चौरस संख्यासाठी इथं 25 पाहिजे होते, इथे 36 पाहिजे होते, इथे 49 पाहिजे होते. तसं नाही या ठिकाणी, म्हणून चौरस संख्या ह्या क्रॉस झाला. आता मूळ संख्या आहे का त्या? आता मूळ संख्या आपल्याला पाठ पाहिजे. कशा मूळ संख्या लिहायच्या कशा ते सांगतो. 2 3 5 7 असं लिहून घ्यायचं, अशी एक रेष मारायची. 11 13 17 19 लिहून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कसं करायचं. हे जो 23 आणि 29 10 न वाढवायचे, 23 आणि 29 इथे गॅप्स टाकून द्यायचे. आता जिथं गॅप्स आहे तिथेच लिहायचे. पुन्हा इथं 10 न वाढवायचे म्हणजे 11 21 31 इथे क्रॉस द्यायचा आणि इथं 31 37 असे क्रॉस द्यायचे. मग नंतर 41 43 आणि 47 इथे क्रॉस देऊन टाकायचा. पहिला राऊंड आपला संपला. पुन्हा तसंच जसं 23 आणि 29 पासून सुरुवात केलेली होती तसंच या ठिकाणी 53 आणि 59 घ्यायची, इथे क्रॉस देऊन टाकायचं. इथे 61 आणि 67 घ्यायचे, आता या ठिकाणी क्रॉस द्यायचं. 71 घ्यायचे, 73 घ्यायचे, इथे क्रॉस देऊन 79 घ्यायचे. त्याच्यानंतर 83 आणि 89 घेतले की मग ॲट लास्ट मध्ये फक्त ज्या ठिकाणी 2 असे क्रॉस आलेले आहे त्या ठिकाणी बरोबर 97 लिहायचे. झालं, ह्या झाल्या मूळ संख्या. आता मूळ संख्या तर आपल्याला आल्या पाहिजे. मूळ संख्यांचे फक्त 2च अवयव असतात. याच्यातली जर 37 घेतली तर 37 चे फक्त 2च फॅक्टर पडतात. एक म्हणजे 1 आणि दुसरी म्हणजे ती स्वतः संख्या. बाकीचे 2 पासून तर 36 पर्यंत कोणत्याच संख्येने या संख्येला भाग जात नाही. म्हणून ज्याच्याले 2च फॅक्टर असतात त्याला मूळ संख्या असं म्हटलं जाते. त्याचे 2 प्रकार पडतात. एक येतं जोडमूळ संख्या आणि दुसरे येतं सहमूळ संख्या. सहमूळ संख्या कशी असते माहिती आहे का? समूळ संख्या म्हणजेच त्या कुठल्याही 2 संख्या घ्या, कोणतेही 2 संख्या घ्या, त्याचा मसावी एक जर असेल तर ती समूळ संख्या असते. जोडमूळ संख्या म्हणजेच काय की ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्या मूळ संख्या असतो. म्हणजे अशा 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्येच्या जोड्या येतात 8 जोड्या येतात. पंचकोनी संख्या तुमच्या पाठच आहे.
आता या ठिकाणी मूळ संख्या तुम्ही याला म्हणणार का? 2 3 5 7 11 13 17 19 23 29 23 29 31 37 बघा ह्या 31 37 23 29 31 37 41 43 47 म्हणजे ह्या 3 संख्या या ठिकाणी सापडल्या तर ह्या सर्वच्या सर्व मूळ संख्या आहेत. पंचकोनी संख्या तुम्हाला पाठ करायला सांगितलं मित्रांनो. पंचकोनी संख्येचा फॉर्म्युला काय येतो? 3n² - n / 2 किंवा मी तुम्हाला काढून सुद्धा दिलेल्या पंचकोनी संख्या. पंचकोनी पहिली संख्या येते 1, दुसरी संख्या येते 5. 3 पासून जर का समजा आपण n म्हटलं 3 तर 3च्या तिप्पट, 3ची तिप्पट काय येते? 3 3 9 परंतु घेताना 8 घ्यायचे भागिले 2 म्हणजेच इथं बेचूक 8 म्हणजे 3 चूक 12. 1 5 12 22 अशा त्या संख्या पंचकोनी संख्या. त्रिकोणी संख्या तुमच्या पाठच आहे 1 3 6 10 आहे की नाही. त्रिकोणी संख्या सुद्धा तुम्हाला आल्या पाहिजेत. जसं की बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 असं लिहिलं. आता 1 साठी 1 लिहून घ्यायचं. हे बघा ना 1 साठी काय करायचं? 1 लिहून घ्यायचं. त्रिकोणी संख्या सांगत आहोत. 1 साठी इथचा कट करायचा 1 लिहून घ्यायचा. आता 1 मध्ये 2 मिळवायचा 3 झाले. 3 मध्ये 3 मिळवायचे 6 झाले. 4 मिळवायचे 10 झाले. 5 मिळवायचे 15 झाले. 6 मिळवायचे 21 झाले. 7 मिळवायचे 28 झाले. 8 मिळवायचे 36. 9 मिळवायचे 45. 10 मिळवायचे 55. 11 मिळवायचे 66. 12 मिळवायचे 78. 13 मिळवले की 91 आणि 14 मिळवले की 105 आणि 15 मिळवले की 120. अशा त्या सगळ्या मूळ संख्या आपल्या त्रिकोणी संख्या आपण फाइंड आउट करू शकतो. बघा मित्रांनो, चौरस संख्या पाठ पाहिजे, आयत संख्या पाठ पाहिजे, मूळ संख्या तुमच्या पाठ पाहिजे, पंचकोनी संख्या पाठ पाहिजे, षटकोनी संख्या पाठ पाहिजे आणि त्रिकोणी संख्या सुद्धा तुमच्याला पाठच पाहिजे किंवा या पद्धतीने तुम्हाला काढता आल्या पाहिजे. आता या ठिकाणी ह्या सर्व संख्या काय आहे? तर मूळ संख्या आहे. म्हणजे ह्या सर्व प्राइम नंबर्स आहे. हिंदी में इसे अभाज्य संख्या कहलाते हैं. सो सेकंड ऑप्शन इज द राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला दिसून येतं 169 196. आता तुम्हाला एक पाठ असला पाहिजे. जसं की तुम्हाला 21 पासून तर 30 पर्यंतचे वर्ग मी काढायला शिकवले तसंच या ठिकाणी बघा 13चा वर्ग 169 येते आणि 14चा वर्ग फक्त काय करायचा? हा 9 एक लिहून घ्यायचा, 9 पुढे आणायचा आणि हा 6 इकडे टाकायचा. बघा असं आहे. 289 म्हणजेच किती? 17चा वर्ग आहे 289. आणि 576 कशाचा वर्ग आहे ते तुम्ही कमेंट्स पण करू शकता. परंतु 576 तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलेलं आहे की 24चा वर्ग येतो 576 आणि 26चा वर्ग येतो 676. असं इंटर रिलेशन या ठिकाणी आहे की नाही. झालं. म्हणजे ह्या सगळ्या काय आहे तर वर्ग संख्या आहेत. वर्ग संख्या ज्याला आपण स्क्वेअर नंबर असं म्हणत असतो. यालाच आपण चौरस संख्या म्हणतो. चौरस संख्या आहे की नाही. म्हणून या सर्वच्या सर्व काय तर चौरस संख्या. फर्स्ट ऑप्शन इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मूळ संख्या त्या नाहीच आहे आणि मूळ संख्या एवढ्या जर दिल्या तर आपल्याला फाइंड आउट करावं लागतं त्या. घन संख्या. आता घन संख्या माहित पाहिजे तुम्हाला. क्यूब नंबर तुमच्याला 10 पर्यंत तरी पाठ पाहिजे. हे तुम्हाला सांगतो बघा. क्यूब नंबर पण एकदा सांगून देतोय की 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे 1 आहे की नाही. म्हणजे 1चा घन म्हणजे 1. तसाच काय आहे 2चा घन म्हणजे 8, 3चा घन म्हणजे 27, 4चा घन म्हणजे 64 आणि 5चा घन म्हणजे 125, 6चा घन या ठिकाणी 6चा घन म्हणजे 6 36, 36 गुणिले 6 बघा 6 36 3 38 म्हणजे 216 आहे की नाही. 6चा घन येतो 216. 7चा घन जो आहे 343 येते. 8चा घन 512 येते. 9चा घन जो आहे 9चा घन 9 गुणिले 9 गुणिले 9 9 9 81, 81 गुणिले 9 9 1 9 9 8 72 म्हणजे 729 येते. 10चा घन 1000 येतो आणि 11चा घन खूप सोपा आहे 1331 1331 आणि 12चा घन येतो 1728 1728. हे का लिहून देत आहो? कारण की तुमचे पाठ झाले पाहिजे. आता घनसंख्या आहे का त्या? नाही. आन्सर तर आपल्याला चौरस संख्या झालेला आहे. मूळ संख्या सुद्धा तुम्हाला 2 3 5 7 11 13 17 19 पाठच करायला सांगितलेलं आहे. घनसंख्या म्हणजे क्यूब नंबर तुम्हाला या ठिकाणी सांगून दिले. 1
1, 8, 27, 64, 125, 216, 343, 512, 1000, 1131 आणि 1728 12पर्यंतचे सांगितले. आता त्रिकोणी संख्या तर तुमच्या पाठच करून घेतलेल्या आहे मी. 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91, 105 आणि 120 अशा ह्या सर्वच्या सर्व चौरस संख्या आहेत. फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर. तिसरा प्रश्न, 1, 10, 15, 105 आणि 153 या कोणत्या प्रकारच्या संख्या? सर्वप्रथम चौरस संख्या म्हणजे आपल्याला माहीतच आहे 1, 1, 4, 1, 4 म्हणजेच 9, 1, 4, 9, 16 अशा येतात. चौरस संख्या 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25 असं करत 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 त्या संख्या आहे. याला जुळल्या काय त्या संख्या नाही, म्हणून हे ऑप्शन कॅन्सल. त्रिकोणी संख्या बघा, त्रिकोणी पहिली त्रिकोणी संख्या 1 येतं. ओके, 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91, 105 आणि 120 अशा ह्या त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्यामध्ये ही 1 सापडली आपल्याला, ही 10 सापडली, ही 15 पण सापडली, त्याच्यानंतर ही 105 सुद्धा सापडली. म्हणजे ह्या सुरुवातीच्या सापडल्या म्हणजेच काय, तर याचा आन्सर येतं त्रिकोणी संख्या. संयुक्त संख्या कशा असतात? आता संयुक्त संख्या कशा असतात ते सांगतो. ज्याचे 3 फॅक्टर पडतात, 3 किंवा 3 पेक्षा जास्त फॅक्टर पडतात त्या संयुक्त संख्या असतात. किंवा तुम्ही जर समजा मूळ संख्या तुम्हाला माहित आहे, मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त ज्या असेल ना तर त्या असतात संयुक्त संख्या. त्याला इंग्लिशमध्ये कंपोजिट नंबर असं म्हटलं जाते. कंपोजिट, SITE, कंपोजिट नंबर असं म्हटलं जाते. आता बघा या ठिकाणी मूळ संख्या तुमचे पाठ जर असेल, समजा 1, 3, 6, 10, 15, 21 सॉरी ह्या नाही 1, 3, 6 नाही 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 ह्या आहे मूळ संख्या. मूळ संख्यांच्या गॅप्स मधल्या सर्वच्या सर्व संयुक्त संख्या असतात. जसं की या ठिकाणी 2 नंतर 3 तर नाही, इथे 4 ही संयुक्त संख्या झाली. यावर प्रश्न विचारले जातात, तुम्हाला माहित आहे. नंतर इथे 6 ही संयुक्त संख्या झाली, इथे 8, 9 आणि 10 ह्या सुद्धा संयुक्त संख्या झाल्या. ही 12वी झाली, 14, 15 आणि 16, त्याच्यानंतर ह्या 18. म्हणजे ह्या जे तुम्हाला मी सांगत आहो की नाही, सर्वात लहान संयुक्त संख्या येतं 4. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या येते 9. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या येते 10. परंतु सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या येते 15. म्हणजे यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जातात. आणि मूळ संख्या तर तुम्हाला सांगितलेलंच आहे, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37 या दोन मध्ये काय फरक आहे माहिती आहे का? मूळ संख्येला प्राईम नंबर असं म्हटलं जातं. प्राईम नंबर हा जो संयुक्त संख्या आहे की नाही, हे संयुक्त संख्याचे 3 किंवा 3 पेक्षा जास्त फॅक्टर असतात, अवयव पडतात. पण ह्या प्राईम नंबरचे केवळ 2च फॅक्टर असतात, केवळ 2च अवयव असतात. हा एवढा फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे. सर्वच्या सर्व त्रिकोणी संख्या म्हणून आपण ऑप्शन मारलेला आहे सेकंड. त्याच्यानंतर चौथा प्रश्न, 12, 22, 35, 117 या कोणत्या प्रकारच्या संख्या? 12, 22, 35. आता चौरस संख्या तर त्या नाहीच होऊ शकत. मूळ संख्यामध्ये जर काय गेलो तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37 ह्या आपल्या पाठच आहे समजा, आहे की नाही. मग याच्यातले ते जुळतात का बघा, सुरुवातीच्या 12 जुळला का नाही. आता मूळ संख्या तर होणारच नाही, कारण की ह्या सम आहे, सम असणाऱ्या किंवा एकक स्थानी 5 असणाऱ्या कधीच मूळ संख्या होऊ शकत नाही. म्हणून आपण इथे मूळ संख्या सुद्धा नाहीच म्हटलं. हे दोन ऑप्शन चाललेच गेले. आता आपण पंचकोनी संख्याकडे. आता त्रिकोणी संख्या तुमच्या पाठ असते, चौथा ऑप्शन 1, 3, 6, 10. 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66 आहे की नाही, 78, 91, 105, 120 अशा ह्या मूळ संख्या त्रिकोणी संख्या. ह्या काय सर्व त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या त्या ठिकाणी जुळतात का? नाही. म्हणून आपण आन्सर मारणार आहोत पंचकोनी संख्या. आणि पंचकोनी संख्या तुमच्या पाठच असल्या पाहिजे. पहिली पंचकोनी संख्या ते 1, दुसरी पंचकोनी संख्या ते 5, तिसरी 12 येते, नंतर 22 येते, नंतर 35 येते. अशा करत करत ह्या पंचकोनी संख्या येत असतात. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. पुन्हा सांगतो तुम्हाला,
ही 5 कशी आली असेल तर 5 आली, याचा बेस येतो 2. आता 2ची तिप्पट घ्यायची, 2ची काय करायची तिप्पट घ्यायची. काय येतं 2ची तिप्पट किती येते 42 6, परंतु त्याच्या आधीचा घ्यायचा 5 आणि भागिले 2 करायचं. बघा आले 5, 2 पासून 5 आली. आता 3 पासून 12 येते, 4 पासून 22 येते, 5 पासून 35 येते, 6 पासून कोणती येते ते बघूया. 6 6 3 किती 18, 18च्या आधीचा 17 भागिले 2, 2 32 6 17 3 51, इथली 51 येणार आहे. 51. अशा करत करत त्या संख्या पंचकोनी संख्या पुढे जातात. बी केअरफुल, तुम्ही लक्षात घ्या, कारण की हे सर्व संख्यांचे प्रकार आहे. 5-6 संख्यांच्या प्रकारापैकी कोणता ना कोणता प्रकार परीक्षेमध्ये विचारलेला असतो. 5वा प्रश्न, 1 64 125 आणि 343 याच्याकडे बघितल्याबरोबरच असं दिसून येते की ह्या सर्वच्या सर्व काय आहे तर क्यूब नंबर्स आहे. क्यूब नंबर्स. आता कसं 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729, 10 चा घन 1000, 11 चा घन 1331, 12 चा घन 1728. असं करत करत तुम्हाला पाठच पाहिजे. आता या ठिकाणी 1 आला, त्याच्यानंतर 64 आला, त्याच्यानंतर 125 पण आले आणि 343 पण आले. म्हणजे ह्या सर्वच्या सर्व काय आहे तर घन संख्या. तुम्हाला चौरस संख्या तर मी सांगितलं की ज्या की स्क्वेअर असतात, हे 2दा गुणाकार होतो, या ठिकाणी 3दा गुणाकार होतो. मूळ संख्या तर तुमच्या पाठच करायला सांगितलं मी 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 वाल्या. पंचकोनी संख्या सुद्धा तुम्हाला आताच सांगितलं मी. 1 आहे, नंतर 5 आहे, 5 नंतर 12 येतं, 22 येतं, 35 येते. अशा करत करत ह्या पण संख्या तुमच्या पाठ पाहिजे. बघा ना, मागे गेलो तर आपण या ठिकाणी 1 5 12 22 35 51, 1 5 12 22 35 51 अशा आपल्याला संख्या ह्या फाइंड आउट करता पण आल्या पाहिजे. पंचकोनी संख्या. आन्सर येतं घनसंख्या. 6वा प्रश्न बघा, 51 70 92 आणि 176 या कोणत्या प्रकारच्या संख्या. थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे, परंतु तरी आपण काढू शकतो. ह्या चौरस संख्या होऊच नाही शकत. काय 50 आहे ते 49 पाहिजे होते, है की नाही, 49 तरच आपण चौरस संख्या म्हटली असती, पण तसं या ठिकाणी नाही. आता पंचकोनी संख्या सुद्धा तुम्हाला इथं मी सांगतो. पंचकोनी, षटकोनी आणि आयत संख्या. आयत संख्या कशा असतात. आयत संख्या असते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आता फक्त गुणाकार करायचा म्हणजे आयत संख्या सापडते. 2 1 2, 3 2 6, 4 3 12, 4 5 20, 6 5 30, 6 7 42, 7 8 56 सापडते का. 56 आला. 51 आला का नाही. म्हणजेच या ठिकाणी ह्या आयत संख्या सुद्धा नाही. जशा चौरस संख्या नाही तशा आयत सुद्धा संख्या नाही. पुढे पण जाऊ ना आपण. 9 8 किती 72, 9 10 किती 90 आहे का. 90 सापडले का नाही, 92 सापडले. हे किती 110. म्हणजे ह्या आयत संख्या नाही. मग प्रश्न उरला की षटकोनी संख्या आहे की पंचकोनी संख्या आहे. षटकोनी संख्या तर तुम्हाला काढताच येतं. हा, ह्या पंचकोनी संख्या आणि षटकोनी संख्यामध्ये काय फरक आहे ते सांगतो. षटकोनी संख्यामध्ये तर या ठिकाणी सांगतो. पंचकोनी संख्या कशा असतात आणि षटकोनी संख्या कशा असतात. षटकोनी संख्या असतात मित्रांनो डायरेक्ट याच्याशी रिलेटेड, म्हणजेच त्रिकोणी संख्येशी रिलेटेड. त्रिकोणी संख्या जर तुमच्या पाठ असेल तर षटकोनी संख्या तुमच्याला अलगतच पाठ होतात. जसं की 1 3 6 10 15 21, 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66. या ठिकाणी 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91 105 आणि 120 या सर्व त्रिकोणी संख्या झाल्या. याच्यातली एक एक जर घेतली तर ते षटकोनी संख्या तयार होते. एक एक म्हणजे कशी बघा, या ठिकाणी हा 1 घेतला, 1 लिहिला, इथं याला कट मारला 6, 1 6, त्याच्यानंतर याला कट मारला घेतला 15, त्याच्यानंतर याला कट मारला आणि घेतला 28. म्हणजे एक एक त्रिकोणी संख्या मधातली कट करून येणारे ज्या संख्या असतात त्या सगळे षटकोनी संख्या तयार होते. 28. हा, 28 नंतर मग 36 ला कट मारला घेतले 45, नंतर
55ला कट मारले, घेतले 66. त्याच्यानंतर 66, 78ला कट मारला, घेतला 91 आणि 105ला कट मारला, घेतले 120. ह्या सर्व कोणत्या संख्या झाल्या? षटकोनी संख्या तयार झाल्या. कोणत्या? षटकोनी संख्या तयार झाल्या. मग षटकोनी संख्या या ठिकाणी जुळल्या का? नाही. 55 आणि 66च्या मधला त्यांनी 51 दिला नाही, म्हणून आपण त्याचा आन्सर घेणार आहोत पंचकोनी संख्या. आता पंचकोनी संख्या शोधताना कसं करायचं हे बघा, या ठिकाणी सांगतो समजून. आपल्याला काही पंचकोनी संख्या पाठच आहे, जसं की 1 पासून 1, नंतर 2 पासून 5, 3 पासून 12, 4 पासून 22 आणि 5 पासून आय थिंक 35 होतात. इकडे बघूया आपण. 5 पासून 35, 6 पासून 51, 35, 6 पासून 51 सापडली की नाही 51 संख्या. 7 पासून कशी तयार करायची ते सांगतो. 7ची काय करायची? सरळ सरळ तिप्पट करायची. तिप्पट किती होते? 7 त्रिक 21, परंतु घेताना 20 घ्यायची, मागचा घ्यायचा, भागिले 2, बे एक बे, बे 10 20, म्हणजे बरोबर ही 70 झाली. म्हणजेच 1 2 3 4 5 6 6, 7 पासून 70 तयार झाली. आली की नाही 70. 8 पासून 92 तयार झाले पाहिजे. 8 पासून 92 कशी तयार होते ते बघा. 8 3 किती? 24. 24 न घेता आपण 23 घ्यायची, भागिले किती? 2, बेग बे बेचूक 8, 4 3 किती? 12, हात चालू 1, 4 2 8 किती? 9, म्हणजे 92 ही संख्या सापडली आहे की नाही. 51 70 92, 51 70 हे 70 सापडली, नंतर मग 92 सापडली. अशा करत करत 3 जरी आपल्या मॅच झाल्या तर बाकीचे इकडच्या मोठ्या काढण्याची काही गरज नाही, म्हणून आन्सर येते या ठिकाणी पंचकोनी संख्या. अतिशय इम्पॉर्टंट असे हे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर आपण जाऊया 7व्या प्रश्नाकडे. 17 47 67 97 आणि 127. मला ह्या 97 वरून असं आठवलं की 90 ते 100 पर्यंतची मूळ संख्या एकमेव एकच आहे, ते म्हणजे 97. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर येणार आहे मूळ संख्या. कसं लिहायचं? 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 आहे की नाही. आता या ठिकाणी 17 आला, 47 येते का ते बघू. 41 43 47 सापडला 47. म्हणजे 17 आणि 47 सापडले. नंतर 53 59 61 67 सापडला 67. 61 67 71 73 79 83 89 आणि हा 97, म्हणजे 97 हे सापडले. हे सगळेच्या सगळ्या काय आहे तर मूळ संख्या आहे. सो 4th ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. वर्गसंख्या तुम्हाला सांगितल्या, पंचकोनी संख्या सुद्धा तुम्हाला सांगितल्या आणि त्रिकोणी संख्या सुद्धा सांगितलेल्या. त्रिकोणी संख्या, आयत संख्या आणि षटकोनी संख्या ह्या 3 इंटर रिलेटेड असतात. त्रिकोणी संख्या, आयत संख्या आणि षटकोनी संख्या. त्रिकोणी संख्या पाठ झाल्या तर बाकीच्या ह्या सर्व संख्या तुमच्याला पाठ होतात. ठीक आहे, चला. म्हणजेच याचा आन्सर आलेला आहे मूळ संख्या. मूळ संख्या तुम्हाला पाठच करावं लागते. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स, ज्या संख्येचे केवळ 2च फॅक्टर पडतात, 2च अवयव पडतात, तिला मूळ संख्या. याच्यातल्या कुठलीच संख्या घ्या, 127 जर का घेतले ना आपण तर याचे फक्त 2च फॅक्टर पडणार आहे. कसे तेही सांगतो. ही मूळच संख्या हे कशावरून ठरवायचं ते सांगतो. 127च्या आधीची वर्गसंख्या घ्यायची, आधीची वर्गसंख्या घ्यायची. आता वर्गसंख्या तुमच्या पाठच आहे. 127च्या आधीची वर्गसंख्या येतं कोणती तर 15चा वर्ग 225 है की नाही. मग 15 आली इथं की 15 पर्यंतच्या मूळ संख्येने याला भाग द्यायचा. म्हणजे 2 3 5 7 11 13, म्हणजे 13 पर्यंत, 15 पर्यंत म्हणजे 13 झाले. ह्या मूळ संख्येने याला भाग जर गेला तर संयुक्त संख्या म्हणायची. जर एकाने भाग नाही गेला तर ती मूळ संख्या म्हणायची. बघूया आपण. 2 ने भाग जातो का? नाही. 3 ने भाग जाण्यासाठी बेरीज 9 पाहिजे होती किंवा 12 पाहिजे होती, तशी तिथं 10 होते म्हणून नाही. 5 ने भाग जाण्यासाठी एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे होता, नाही. 7 1 7 उरले 5 झाले 57, नाही जात भाग. 11 1 11 इथे पण भाग नाही जात आणि 13 ने सुद्धा भाग जात नाही, म्हणून कोणत्याच संख्येने या संख्येला भाग जात नाही मूळ संख्याने, म्हणून इला म्हणायचं आहे आपण काय तर मूळ संख्या. सो आन्सर आला मूळ संख्या. 8वा प्रश्न. या ठिकाणी 8वा प्रश्न तुम्हाला सांगतो मित्रांनो, अतिशय सोपा असा प्रश्न आहे.
25, 225, 625, 1225 आणि 2025. या ठिकाणी आपल्या तर पाठ असतं. 5चा वर्ग किती? 25. नंतर 15चा वर्ग किती? 225. नंतर 25चा वर्ग किती? 625. त्याच्यानंतर 35चा वर्ग किती? तर 1225. आणि 45चा वर्ग किती? तर हे येतं 2025. परंतु कसे झाले ते वर्ग? फॉर एक्झाम्पल आपण 35चा वर्ग काढू. 35चा वर्ग, तर ह्या 5 साठी 25 लिहायचे, या 5 साठी काय लिहायचे? तर 25 लिहायचे, आणि या 3च्या पुढचा 4 लिहायचा, 3 चूक किती? 12 लिहायचे. म्हणजे 35चा वर्ग 1225 होते. त्याच्यानंतरही आहे की या ठिकाणी जर समजा आता 45चा वर्ग जो आहे ते पण काढून दाखवतो. 45चा वर्ग जर आपल्याला काढायचा असेल तर या 5 साठी 25 घ्यायचे, या 4च्या पुढचा 5 घ्यायचा आणि 4 5 20 लिहून टाकायचे. झालं, एवढं सोपं आहे. म्हणजे ह्या सर्वचे सर्व काय आहे? तर चौरस संख्या, वर्ग संख्या. चौरस संख्येलाच आपण वर्ग संख्या सुद्धा म्हणत असतो. म्हणजे आन्सर येते आपल्याला थर्ड. त्रिकोणी संख्या तर नाहीच नाही ह्या. 1 3 6 10 15 21 28 36 आहे का? त्या नाही आहे. सो मूळ संख्या आहे का? नाही. 2 3 5 7 11 13 17 19 मूळ संख्येच्या एकक स्थानी 5 का दिसत नाही, म्हणून हा कॅन्सलच. आणि पंचकोनी संख्या, पंचकोनी संख्यामध्ये 1 5 12 1 5 12 22 आहे का नाही, ह्या संख्या आहेत. तर हे पण नाही, म्हणून आन्सर येते या ठिकाणी चौरस संख्या. त्रिकोणी संख्या तर नाहीच आहे. त्याच्यानंतर आहे 9वा प्रश्न. 36 45 55 66 105. मी तुम्हाला सांगितलेलं आहे 36 ही काही तर चौरस संख्या सुद्धा आहे, परंतु सर्वच चौरस संख्या आहे का? नाही. मग 36 चौरस संख्या जर आपल्याला सापडली आणि त्याच्या पुढच्या आणि मागच्या जर स्क्वेअर नंबर नसेल तर त्याला डायरेक्टली म्हणायचं त्रिकोणी संख्या. कारण की त्रिकोणी संख्या आपल्या दुसऱ्या स्टाईलनं तुम्हाला पाठ करून दाखवतो. आता या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 आणि 15 असं लिहून घेतलं. आता 1 साठी 1 लिहून घ्यायचा, ह्या 1 ला कट करायचा आणि 1 लिहून घ्यायचा. पहिली त्रिकोणी संख्या 1, 2 प्लस करायचे 3 झाले, 3 प्लस करायचे 6 झाले, 4 प्लस करायचे 10 झाले, 5 प्लस करायचे 15 झाले, 6 प्लस 21 झाले, 7 प्लस 28, 8 प्लस 36, 9 प्लस 45, 10 प्लस 55, 11 प्लस 66, 12 प्लस 78, 13 प्लस 91, 14 प्लस 105 आणि 15 प्लस 120 अशा त्या संख्या आहे. अशा संख्या ह्या ठिकाणी मॅच झाल्या का? हो. तर याच्यामध्ये 36 आपण ही घेतली, हे बघा 36, त्याच्यानंतर 45 पण घेतली, 55 पण आहे, 66 पण आहे. अशा करत करत 105 पर्यंतच्या आपण सर्वच्या सर्व या ठिकाणी त्रिकोणी संख्या फाइंड आउट केलेल्या आहे. पंचकोनी संख्या तर तुमच्या पाठच आहे, आयत संख्या तुम्हाला माहीतच आहे. आयत संख्या म्हणजेच काय तर ते पुन्हा सांगण्याची काही गरज नाही, परंतु एकदा सांगून देतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 असं लिहिलं. तर या 2चा गुणाकार करायचा, बे 1 बे, या 2चा गुणाकार करायचा 6, इथे 12, म्हणजेच 2 6 12, इथं 20, इथे 30, इथे 67 42. अशा ह्या संख्या फक्त गुणाकार गुणाकार करत जायच्या. म्हणजे त्या 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 सर्वच्या सर्व काय झाल्या तर या ठिकाणी ह्या काय झाल्या तर आयत संख्या झाल्या, आयत संख्या. तर आयत संख्या तर त्या आहेच नाही. आन्सर तर आपण त्रिकोणी संख्या टाकलेला आहे. पंचकोनी संख्या तुमच्याला पाठच आहे, जसं की मी लिहून दिलं 1 5 12 22 आहे की नाही. ह्या संख्या ज्या आहे तर ह्या सर्व संख्या पंचकोनी संख्या, म्हणून हा पण ऑप्शन या ठिकाणी जुळत नाही. चौरसाचा सुद्धा जुळत नाही. एकच फक्त चौरस संख्या, बाकीच्या चौरस संख्या नाही. म्हणून या ठिकाणी त्या त्रिकोणी संख्या ट्रायंग्युलर नंबर आहे. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर. त्याच्यानंतर 15 28 45 66 153 नेमक्या कोणत्या संख्या मित्रांनो? पाठच पाहिजे. मी तर म्हणतो त्रिकोणी संख्या आपल्या पाठच पाहिजे. जसं की बघा 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91 105 120 ह्या सर्वच्या सर्व त्रिकोणी संख्या आपल्या पाठ आहे. मग या ठिकाणी 15 सापडला, 28 पण सापडले, 45 पण सापडले, 66 पण सापडले आणि असे पुढे पुढे करत गेले तर 153 पण सापडतात. म्हणून ह्या सर्वच्या सर्व आहेत त्या म्हणजे त्रिकोणी संख्या. पंचकोनी संख्या का नाही? कारण की तिथं 1 5 आहे की नाही, 1 5 पासून सुरुवात होते. 1 5 12 22
आहे की नाही. ह्या संख्या 1 5 12 22 इथं तर 15 दिलेल्या आहे म्हणून हे पंचकोनी संख्या येणार नाही. षटकोनी संख्या तुमच्या पाठच आहे. षटकोनी संख्या कोणत्या असतात? त्रिकोणी संख्येच्या मधातल्या षटकोनी संख्या असतात. जसं बघा षटकोनी संख्या कशा, त्रिकोणी संख्येच्या मध्यातल्या म्हणजे ही एक, हे बघा इथे लिहून घेतो, हा एक हे षटकोनी संख्या आहे. नंतर 3 घेतला नाही 6 ही त्रिकोणी संख्या, 10 घेतला नाही 15 ही त्रिकोणी संख्या आहे, आपली षटकोनी संख्या आहे. म्हणजे 1 6 15 त्या त्रिकोणी संख्येतला एक एक त्रिकोणी संख्या सोडल्यानंतर येणारी क्रमागत संख्या म्हणजे षटकोनी संख्या असते. आता हा जर क्रॉस केला तर 28, हा जर क्रॉस केला तर 45, हे 55 क्रॉस केले तर 66. ह्या काय झाल्या तर सगळ्याच्या सगळ्या ह्या षटकोनी संख्या तयार झाल्या. 1 6 15 28 45 66 याच्यातली एक कट करून एक येणारी षटकोनी संख्या असते. त्या ठिकाणी तसं आहे का? नाही आहे, म्हणून हे कॅन्सल झालं. पंचकोनी संख्या तर तुमच्या मी लिहूनच दिलेल्या 1 5 12 22 वाल्या, आणि चौरस संख्या तर ह्या याच्यामध्ये एकही चौरस संख्या मला दिसून येत नाही म्हणून हे कॅन्सल येतं. चौरस संख्याला वर्ग संख्या असं म्हटलं जाते किंवा त्याला स्क्वेअर नंबर असं म्हटलं जाते. म्हणजेच आन्सर आलेला आहे या ठिकाणी त्रिकोणी संख्या. मोस्टली रिक्वायर्ड आहे मित्रांनो त्रिकोणी संख्या पाठ करणे, मूळ संख्या पाठ करणे, पंचकोनी संख्या काय असते, आयत संख्या काय असते, षटकोनी संख्या काय असते, ह्या सर्व संख्या कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये बसवायच्या किंवा ट्रिक्सने काय कशा लक्षात घ्यायच्या किंवा पाठांतर कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. निश्चितचपणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. एक क्वेश्चन आपण टाईप म्हणून घेतला, बाकीचे सर्व प्रश्न 10च्या 10 प्रश्न त्याच्यावर सरावाचे घेतले. तुम्ही उत्तमरित्या हा जो व्हिडिओ आहे तो बघितलेला आहे, जेणेकरून आता तुमची प्रॅक्टिस जास्त होणार आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळणार आहे. या ठिकाणी संख्या प्रणाली म्हणजे संख्याचे प्रकाराशी रिलेटेड तुमचं पूर्ण नॉलेज फुलफिल झालेलं आहे. इथेच थांबतो. थँक्यू.